जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा विहीर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. आज मी तुला जे व्रत सांगणार आहे त्याने तुझं आयुष्य बदलून जाणार. आणि हे व्रत कुठलाही खंड न पडता जर तू केलंस तर जगातली कुठलीही शक्ती तुला खंडेरायांना भेटण्यापासून थांबवू शकणार नाही. किती झुरतय पोरग. दिस म्हणू नका रात म्हणू नका एकच ध्यान. बानू 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 बानू. मी असंच उभा होतो इथं. खोट बी बोला ना. हा चल घरला चल. घरला आता घरला जाऊन काय दिवा लावणार आहे. हा अरे आय हाय मी तुझी. तुला काय हवं न ग बघायला न ग. हा हे बानू कशी आहेस ग. हा ग तुला भेटाय एवढ्या उन्हातानाच थांबलो ना आम्ही. मला कळ नाही समज. माझ्या पोरान तुला त्रास दिलाय ना. माझं डोसकच फिरलं बघ कळल्यावर. थांब तुझ्या देखत त्याला शिक्षा व्हाय पाहिजे. थांब. बानूला त्रास देतोस. हा बानूला त्रास देतो. थांब देशील बानूला त्रास. देशील 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 त्रास. नाही नाही माझं पुण्यात असं करणार नाही मी. काय माफी मागतो मी. माफी मागतो. अरे माझी ना ग या बानूची माफी माग. चल हा माफी माग. मागतो. अगं मावशी नको जाऊ दे जाऊ दे. घरला लय कामं पडलेत मी आज जाते. हा घरला लई काम पडल्यात. निघ निघ निघ. जातो. काठी आण माझी. बानू हे बानू हे बघ कसा बी असला ना तरी मनानं लई निर्बळ आहे माझा मुलगा. तू राग नग धरू बर का. हा या माझ्या घरला दुपारी येळ काढून. लई गोड दिसती बघ. अगो बाया यो म्या.
तेव्हा खंडेराया चांगली बुद्धी दे रे हंसते. माझे कान आसुसले त्या जेजुरीतल्या हाहाकाराची वार्ता ऐकण्यासाठी. माझ्या मायावी पाशातून त्या जेजुरीच्या खंडेरायानी वरुणाला मोकळं केलं. तुझ्या जहाल विशाला निकामी केलं. वेशीवर भंडारा फेकून माझ्या शक्तींना अटकाव केला. पण त्यामुळे माझ्या सुडाचा हा वणवा शमणार नाही. जेजुरीच्या खंडेरायाचं अभय मिळालेल्या कुठल्याही व्यक्तीची कधीही कसलीही हानी होत नाही अशी जेजुरीतल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिथे मंगलमय वातावरण आहे. त्यातून खंडेरायाच्या विवाहाची तिथी निश्चित झाल्यामुळे सगळीकडे चैतन्याचं उधाण आलेलं आहे. तुझ्या बोलण्यातून मला आनंदाचा चैतन्याचा घाणेरडा वास येतोय. आपल्या मायावी शक्ती निष्प्रभ करणाऱ्या त्या खंडेरायाला तू घाबरला तर नाहीस ना? कारण तसे असेल तर तुझा मृत्यू साक्षात तुझ्या समोर उभा आहे याची जाणीव असू देत. आणि जेजुरीच्या लोकांची ती श्रद्धा मी त्यांच्या समोरच पोल ठरवे. काय म्हणालास तू मगाशी? विवाह तिथी निश्चित झाली. जेजुरीत चैतन्याचं वातावरण आहे. म्हणजे या विवाहासाठी आपल्याला आहेर पाठवावा लागणार. आहेराची तयारी करायला घ्या. देवा, म्हाळसा देवी आणि आपल्या विवाहास आता कमी दिवस उरले आहेत. विवाहाच्या पूर्वतयारीस अद्याप सुरुवातही झालेली नाही आणि नेमका कुंभक जागा झाला. आपण काय करायचे ठरवले आहे देवा? प्रधानजी, आम्हास ठाऊक आहे की कुंभक थेट हल्ला करणार नाही. त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव आहे आणि म्हणूनच आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तींना धोका उत्पन्न करू शकतो. देवा, जर का त्यांनी काही केले तर त्याला नियंत्रित करण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवावी, जेणेकरून आपल्या प्रजेला कोणत्याही प्रकारची इजा तो पोहोचवू शकत नाही. प्रधानजी, आपल्या कुशलतेबद्दल कोणतीही शंका नाही, परंतु आपल्या समोर अनेक महत्वाची कार्य आहेत. तेव्हा हे कार्य आम्हालाच करू द्यावे. देवा, आता आपला विवाह होत आहे. माझी अशी इच्छा होती की आपण त्या क्षणांचा आनंद घ्यावा, त्यात रममाण व्हावं. प्रधानजी, आमचे आद्य कार्य, आमचे आद्य कर्तव्य प्रजेचे संरक्षण करणे आहे आणि हे आम्हालाच पार पाडले पाहिजे. नारायण नारायण. प्रभू, आज जेजुरी सोडून आपण मला इथे भेटायला बोलवलं, याचं कारण काही कळलं नाही. मुनिवर, शिवलीलेचा भाग म्हणून आपण आपले कार्य करीत आहात, परंतु त्यात काही हस्तक्षेप तर होत नाही ना, ज्यामुळे आपणास जेजुरीचे दरवाजे बंद होऊ शकतात. आणि जर का तसं झालं तर काय करावं हे आम्हास कळेना. म्हणून आम्ही आपणास या ठिकाणी भेटावयास बोलावले. पण देवा, आपण काय, मी काय, किंवा साक्षात खंडेराय काय, कृतयुगातल्या माता पार्वतीच्या वचनपूर्तीसाठीच हा सगळा घाट घातलेला आहे. मुनिवर, आपणास जशी आपल्या मूळ स्वरूपाची जाण आहे
तशी ती म्हाळसा देवी आणि बानू ह्यांना नाही. केवळ खंडेरायांनाच ह्याचे स्मरण आहे. आणि म्हणूनच कृतयुगातील हा विवाह योग सोपा नाही. देवा, म्हणूनच तर मी सहकार्य करत आहे. बानू ही तर परमशिवभक्त आहे. तिला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणं हे माझं कार्यच नव्हे काय? आपण अगदी योग्य बोलत आहात मुनिवर. म्हाळसा देवी यांना त्यांच्या मूळ स्वरूपाची जाणीव नसली तरी त्या आदिशक्ती आहेत आणि त्यांना त्याची जाणीव नसणं हा शिवलीलेचाच भाग आहे. परंतु विवाह तिथी निश्चितीनंतर त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे. प्रभो, आता आपणच मला सांगावे की मी काय करावे. मुनिवर, आपण तात्काळ नेवासे येथे प्रस्थान करावे. म्हाळसा देवी आणि आपली भेट घडून येणे आवश्यक आहे. खंडेरायांशी त्यांचा विवाह निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण म्हाळसा देवी यांना असे व्रत द्या जेणेकरून खंडेराय विवाहासाठी सिद्ध होतील. नारायण नारायण. नारायण नारायण. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. ह्या वास्तूत आपले स्वागत आहे. माध्यानीची वेळ आहे. आपण आलात हे आमचे महत्भाग्य. माझी आपणास नम्र विनंती आहे की आपली सेवा करण्याची संधी आपण मला द्यावी. आम्ही एकभुक्त आहोत. जे मिळेल ते एकाच वेळी जेवणारे. एकाच ठिकाणी आम्ही वास्तव्य करीत नाही. संसारी माणसाच्या वास्तूत आम्ही शक्यतो राहणे टाळतो. आपणासारख्या उपासकासाठी हे नियम योग्यच आहे. परंतु या वास्तूचे देखील काही अलिखित नियम आहेत. यावेळी आपण आलात, साक्षात परमेश्वर आमच्या दारी आला, तेव्हा आता या वास्तूत शिजलेले अन्न ग्रहण करावे आणि आपली यथायोग्य सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी. नारायण नारायण. या. आहा हा हा. तुमच्या अंगणातली ही तुळस किती छान झाली आहे. नारायण नारायण. यावे. नारायण नारायण. शुभम भवतु. ही माझी पत्नी मायानंदा आणि ही आमची कन्या म्हाळसा.
नववधू म्हणजे लक्ष्मीचं रूप. तिने नमस्कार नको करायला. भोजनास बसावे. भोजन तयार आहे. आपण प्रथमच या वास्तूत येत आहात, तेव्हा भोजन करताना कोणत्याही प्रकारचा संकोच नसावा. आपण जर या सुवर्ण मुद्रांचा दक्षिणा म्हणून स्वीकार केलात तर आम्हास आनंदच होईल. नारायण नारायण. इच्छित फल प्राप्त्यर्थम शुभम भवतु. नारायण नारायण. अन्नदाता सुखी भव. नारायण नारायण. आजपर्यंत असंख्य ठिकाणी गेलो, पण इथल्या जेवणाची चव मात्र अद्भुत होती. आपल्या घरात साक्षात अन्नपूर्णेचे निवास आहे. नारायण नारायण. आता आमच्या प्रस्थानाची वेळ झाली, पण जाण्या अगोदर आपणास अत्यंत सहाय्यकारक अशी एक गोष्ट आपणास सांगून जातो. हे लग्न घर आहे. काही दिवसातच आपल्या कन्येचा विवाह संपन्न होईल. कार्यसिद्धीस नेण्यास नारायण समर्थ आहेतच, पण कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एक अत्यंत परिणामकारक असं एक व्रत मी आपल्या कन्येला देऊ इच्छितो. फार बरे होईल. आमच्याकडे कोणत्या क्षणी काय घडेल याचा नेम नाही. हे असे व्रत आपण माळसास जरूर द्या. विवाह कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मला काहीही करावयाचे असेल तर तेही मला जरूर सांगा. दिवस रात्र नुसती चिंता लागून राहिलीये. हे व्रत आपल्या कन्येसाठीच आहे. नारायण नारायण. ऐका तर. थांबा. क्षमा असावी, परंतु मी आल्यापासून पाहते आहे की आपण नारायण नारायण हा जप चालवला आहे. आयसा बाळा, हे काय बोलतेस तू? हे शिवभक्ताचे घर आहे. येथे शिवाला अखंड जलाभिषेक आणि त्यांचे नामस्मरण सुरू आहे. असे असताना आपण नारायण नारायण जप करून आमच्या भावनांचा अपमान करत आहात. मला हे चालणार नाही. माळसा, पुढाच कधी काय बोलावे याचे तुला भान आहे की नाही? माझा विवाह पार पाडण्यासाठी श्री खंडेराय समर्थ आहेत.
त्यासाठी मला तुमचे कोणतेही व्रत करण्याची आवश्यकता नाही. मला जे सांगावयाचे होते ते पोहोचू शकले नाही. हा सर्व शिवलीलेचाच एक भाग आहे. त्याच्या इच्छेसमोर आपण सगळेच अभागी आहोत. आम्हास एका ठिकाणी थांबण्याची आज्ञा नाही. शुभम भवतु. आजपर्यंत या वास्तूत कुणाचाही अपमान झालेला नाही. माझ्या कन्येच्या मुखातून जे शब्द निघाले त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि आपणास नम्र विनंती करतो की आपण मोठ्या मनाने तिला क्षमा करावी. नारायण नारायण. मला एक प्रश्न पडला आहे. विष्णूला प्रिय असलेली तुळस एका शिवभक्ताच्या घरी कशी? मी अशा शिवभक्ताला ओळखतो ज्याच्या घरी बेलाचे झाड आहे आणि त्याखाली शिवलिंग आहे. नारायण नारायण.